वाशिम शहरात रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांना चक्क भीक मागावी लागल्याचा प्रकार बुधवारी पाहायला मिळाला। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाटणी चौक हा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे। रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेत आणि अनेक ठिकाणी गिट्टी उखडली आहे। त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। या रस्त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून व्यापारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेत। या संदर्भात नगर परिषदेकडे वारंवार निवेदने देण्यात आली, तक्रारी करण्यात आल्या, मात्र प्रत्येक वेळी निधी नाही असे कारण देत दुरुस्तीचे काम प्रलंबित ठेवण्यात आले। यामुळे संतप्त नागरिकांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। सामाजिक कार्यकर्ते अजय मोतीवार यांच्या नेतृत्वात भीक मागो आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान नागरिकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून भीक मागत निधी जमा केला आणि या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या आंदोलनात एकूण 1632 रुपयांची रक्कम जमा झाली आणि ती थेट नगर परिषदेकडे सुपूर्द करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रस्ता हा अनेक वर्षापासून अनेक लोकांना निवेदन दिले, प्रशासन झोपलेलं आहे, प्रशासन त्याच्याबद्दल काहीच करत नाही। प्रशासनाला आम्ही दरवेळेस नाही का म्हटलं की बा तुम्ही नाही का आम्हाला रस्ता करून द्या, सीओ साहेब म्हणतात की आमच्याकडे फंड नाही आहे, म्हणून आज हे भीक मागो आंदोलन आम्ही केलं। याच्याबद्दल असं आहे की शासन म्हणतो का आमच्याकडे फंड उपलब्ध नाही आहे। फंड उपलब्ध असतानाही त्यांनी शासनाने कोणत्या वेळेस हा रस्ता पूर्ण केला? काही कुंभार पूल आहे, मालपाणी म्हणून ठेकेदार आहे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातला पूल केला होता, आज तो कुंभात आहे। हा पूल जर 5 वर्षात पण जीर्ण अवस्थेत येत आहे तर ते म्हणजे अशा प्रशासकीय वाचे जे ठेकेदार आहे, हे भ्रष्ट ठेकेदार यांच्यापासून हे रस्ते का बनवतात? यांच्याकडे दुसरे ठेकेदार नाही का? फक्त 10% कमिशनासाठी हे लोक फक्त असे ठेकेदार नेमतात जे ठेकेदार यांच्याकडूनच बोलतील व यांना काही विचारणी केले असतात हे उडवाउडीचे उत्तर देऊन त्या गोष्टी टाळतात। ते सोने जमा करणार आम्ही नगरपालिकेकडे आम्ही सुपूर्द करणार आणि नगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे आंदोलन आम्ही केलेले आहे। या जनतेने आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे।